सगळे झाले का रिफ्रेश स्नॅक्सनी? या मैफिलीच्या दुसऱ्या भागाला सुरुवात करण्याआधी आपल्याला जे आज मान्यवर लाभलेत त्या सगळ्यांचा अगदी एक छोटासा फूल ना फुलाची पाकळी देऊन आपण सत्कार करूया. आणि त्यासाठी मी आपल्या विडासच्या विश्वास सरांना इथे स्टेजवर आमंत्रित करते. इंडियन ऑइलचे ईडी ऑपरेशनल हेड KS राव सर यांना मी इथे येण्याची विनंती करते. सगळ्यांनी स्नॅक्स चहा कॉफी सगळं झालं तर टाळ्या का कमी आहेत? उलट डबल असल्या पाहिजेत नाही का? डायरेक्टर CS इन्फोकॉमचे अनिल जोगळेकर सर, त्यांना मी इथे येण्याची विनंती करते. आणि मुंबई कस्टम अँड GST कमिशनर राजेश डबरे सर, त्यांना मी इथे येण्याची विनंती करते. त्याचबरोबर असोसिएट व्हाईस प्रेसिडेंट IT इन्फ्रास्ट्रक्चर अँड टेक्नॉलॉजी ताज हॉटेल्सचे राजेश गंगाखेडकर सर, त्यांना मी इथे येण्याची विनंती करते. सगळ्यांची एनर्जी लेवल हळूहळू 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 कमी होताना दिसते. सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या द्या बरं. ये बात. आणि त्याचबरोबर आजचा आपला कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला आहे त्या स्वरस्पर्शच्या संचालिका प्रीती निनाद मांडके यांना मी इथे आमंत्रित करते. आणि मी विश्वास सरांना विनंती करते की त्यांनी या सगळ्यांचा सत्कार करावा. थँक्यू सर, थँक्यू ताई. मी सगळ्यांना विनंती करते की त्यांनी स्थानापन्न व्हावं. चला तर मगाशी ज्याप्रमाणे आपले रोमिओजी छान वातावरण निर्मिती करत होते, ज्याप्रमाणे छान इथे संगीताने रोमॅन्टिक मूड झाला होता, आपण परत तो रिक्रिएट करूया. आणि त्यासाठी एक अतिशय रोमॅन्टिक गीत आपण ऐकूया. आशाबाईंचा आवाज. गाणं आहे चांदण्यात फिरताना. आपल्यासमोर सादर करते मधुराताई.
खूप गोड ताई. थँक्यू सो मच. मला ना लहानपणी एक प्रश्न पडायचा की कोणाचा आवाज इतका कसा काय छान त्याची ओळख होऊ शकेल. तुम्ही ते गाणं ऐकलंच असेल ना, मेरी आवाज ही पहचान है गर याद रहे. मला नेहमी प्रश्न पडायचा कसं काय बाबा, दिसताना माणूस दिसतो ना, त्याचं सौंदर्य दिसतं, आवाज कसा काय. पण हा प्रश्न अमिताभजींच्या हय याने आणि लताबाईंच्या आवाजाने सोडवला. ऑक्सिजन शिवाय जीवन आणि लताबाईंच्या आवाजाशिवाय संगीत आपण कल्पनाच करू शकत नाही ना. चला ऐकूया लताबाईंची ही 2 गाणी. मी रात टाकली, मी कात टाकली, मी रात टाकली, मी कात टाकली, मी मोडक्या संसाराची बैलाज टाकली, मी रात टाकली, मी कात टाकली, मी रात टाकली. हिरव्या पानात चावळ चावळ चालती, हिरव्या पानात चावळ चावळ चालती. भर ज्वानीतली नार, भर ज्वानीतली नार, अंग मोडीत चालती. हिरव्या पानात पानात ग, पानात ग. मी रात टाकली, मी कात टाकली, मी रात टाकली. ह्या पंखावरती मी नभ पांघरती, ह्या पंखावरती मी नभ पांघरती. मी मुक्त मोरनी बाई चांदण्यात नाती, ह्या पंखावरती मी नभ पांघरती. मी मुक्त मोरनी बाई चांदण्यात नाती. मी रात टाकली, मी कात टाकली, मी रात टाकली. वल्हव रे नखवा हो वल्हव रे रामा, वल्हव रे नखवा हो वल्हव रे रामा, वल्हव रे नखवा हो वल्हव रे रामा, वल्लव रे नखवा हो वल्लव रे रामा. मी डोलकर 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 दर्याचा राजा, मी डोलकर 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 दर्याचा राजा. घर पाण्यावरी बंदराला करतोय ये जा. मी डोलकर 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 दर्याचा राजा. वल्लव रे नखवा हो वल्लव रे रामा, वल्लव रे नखवा हो वल्लव रे रामा.
अगो दर्याचा 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 दरारा मोठा कवा पाण्यावरी उठताना डोंगर लाटा 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 जाते पाण्याने भिजून धरती येते भेटाया तसाच भरतार माझा येते भेटाया तसाच भरतार माझा डोलकर 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 दर्याचा राजा वल्लव रे नगवा हो वल्लव रे रामा वल्लव रे नगवा हो वल्लव रे रामा वल्लव रे नगवा हो वल्लव रे रामा वल्लव रे नगवा हो वल्लव रे रामा. मजा येते का? क्या बात आहे, नाश्ता झालेला दिसतोय. मजा येते का? कारण आम्ही एकदम कमी आवाजात बोलतो, तुमचाही आवाज कमी येतोय. त्यामुळे स्नॅक्स एन्जॉय केल्यानंतर सेकंड हाफ आम्ही मुद्दामून छोटासा का ठेवला माहितीये? कारण पहिल्या भागातच इतकं काही प्रेम तुम्ही आम्हाला दिलंय की ते आम्हाला मन भरून मिळतंय. पण ह्या सेकंड हाफमध्ये सुद्धा आमचा प्रयत्न हा आहे की प्रत्येक रंग तुमच्यापर्यंत घेऊन यावा. एक शाम आपके नाम जसं आपण म्हणतो ना, त्यावेळेला खऱ्या अर्थाने ही संध्याकाळ तुमच्या नावे आहे. कारण तुम्ही भरभरून प्रेम देताय आम्हा सर्व कलाकारांना. पण जगाच्या पाठीवर कार्यक्रम करायला कुठेही जावं, एक असं सादरीकरण किंवा एक अशी गाण्याची मजा की ती झाल्याशिवाय कार्यक्रम अपूर्ण आहे. कोणती? मुद्द्याच आहे, हो की नाही? खरंच आहे. कारण ह्या लावणीने फक्त आपल्या मराठमोळ्या संस्कृतीला किंवा मराठमोळ्या व्यक्तींनाच भुरळ नाही पाडली, तर या देशात विदेशात आंतरराष्ट्रीय पातळीवरती आपल्याला या लावणीने आपली एक स्वतःची ओळख निर्माण करत असताना अटके पार झेंडा कसा रोवला जातो हे मात्र दाखवून दिलेलं आहे. पण या गाण्यांच्या माध्यमातून, या लावणीच्या माध्यमातून एका बाजूला निळू फुलेंवर आधारित ती लावणी सादर होणार त्या गाण्यामधून, तर दुसऱ्या बाजूला अर्थातच संध्याजींशिवाय ती लावणी अपूर्ण आहे. पिंजरा हा सगळ्यांनाच ठाऊक आहे, तर चला त्याच पिंजऱ्यात कैद होण्यासाठी आपण सगळेजण तयार होऊया या पुढील 2 गाण्यांमधून. ग साजनी सोबत टाळ्या वाजल्या पाहिजे. पुण्या गावाची पुण्या नावाची पुण्या राजाची तू ग राणी ग आली ठुमकत नार लचकत मान मुरडत हिरव्या राणी आली ठुमकत नार लचकत मान मुरडत हिरव्या राणी आली ठुमकत नार लचकत मान मुरडत हिरव्या राणी आली ठुमकत नार लचकत मान मुरडत हिरव्या राणी. खुळू खुळू घुंगराच्या तालावर झाली रंग तालावर झाली रंग शालू बुटदार लई लई झाला कंग लई लई झाला कंग सोसन भार घामाघूम झाला अंग घामाघूम झाला. गोऱ्या रंगाची न्याऱ्या ढंगाची तोळी भिंगाची ऐनवानी ग आली ठुमकत नार लचकत मान मुरडत हिरव्या राणी आली ठुमकत नार लचकत मान मुरडत हिरव्या राणी.
गुलाबाचं दान तुझ्या हे गुलाबाचं फूल तुझ्या हे कबूतर येड खुळ तुझ्या नादान चाल बेभान जीव हैराण येडवानी ग आली ठुमकत नार लचकत मान मुरडत हिरव्या राणी 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 साजनी साजनी ग साजनी साजनी ग आग साजनी साजनी ग आग साजनी साजनी ग वाजवा की जरा शिट्ट्या वाजवता येत असेल तर तुम्हावर केली मी मर्जी बहार, नका सोडून जाऊ रंग महाल, नका सोडून जाऊ रंग महाल.
क्या बात आहे. महाराष्ट्राचा ख्यातनाम ढोलकीपटू पंकज ढोपावकर यांच्यासाठी टाळ्या जोरतात. पंकजजी, तुमचा मोबाईल नंबर हवा आहे. बॅकस्टेज मगाशी एक संध्या नावाची व्यक्ती येऊन गेली, म्हणाली नंबर हवा आहे तुमचा. प्लीज नंबर द्या, म्हणजे उद्याच्या गडकरीच्या कार्यक्रमाला त्यांना बोलवतो. दादा, आणि खरंच आत्ता वेळेचं बंधन नसतं ना तर मी तुला येऊन वन्स मोर असं जोरात ओरडून गेले असते आतमध्ये. दादा वन्स मोर म्हटल्यानंतर लगेच विचार करतो एकदा लग्न झालंय. रोमिओ. घाई केली. बरं विनीत, हा, आपली संस्कृती इतकी समृद्ध आहे की लोककलेचा एक बाज आपण ऐकला, अगदी पण एक राहतोय. हो, चला तर ना तिथेच घेऊन जातो. कारण लावणी झाली, मुजरा झाला, प्रेमगीत झाले, युगलगीत झाले, देवाची यातनाही करण्यात आली. एक गोष्ट मात्र राहते, तो पुढच्या कार्यक्रमात, अगदी पुढच्या कार्यक्रमात. पण अजून एक गोष्ट राहते, थोडक्यात सांगावं असं तर, रस्ता तिथे वळण, रस्ता तिथे वळण, पीठ तिथे चाळण, रस्ता तिथे वळण, पीठ तिथे चाळण, चहा तिथे गाळण, आणि लावणी नंतर सादर होते ती. क्या बात है. ऐन दुपारी यमुना तीरी ऐन दुपारी यमुना तीरी खोडी उगी काढली अन बाई माझी करंगळी मोडली, बाई माझी करंगळी मोडली, बाई माझी करंगळी मोडली. ऐन दुपारी यमुना तीरी खोडी उगी काढली, बाई माझी करंगळी मोडली, बाई माझी करंगळी मोडली, बाई माझी करंगळी मोडली. गडीवा पुनमी घट भरताना कुठून अचानक आला कान्हा हो. जडीवा पुनमी घट भरताना कुठून अचानक आला कान्हा. गुपचुप येऊन पाठी मागून, गुपचुप येऊन पाठी मागून माझी वेणी ओढली, बाई माझी करंगळी मोडली, बाई माझी करंगळी मोडली, बाई माझी करंगळी मोडली. समोर ठाकी उभा आडवा, हातच धरला, अंगाला हात लावायचं काही कारण होतं का. समोर ठाकी उभा आडवा, हातच धरला माझा उजवा. मीही चिडले, मीही चिडले, तेरेस पडले, मीही चिडले, तेरेस पडले, वनमाला तोडली, बाई माझी करंगळी मोडली, बाई माझी करंगळी मोडली, बाई माझी करंगळी मोडली. ऐन दुपारी यमुना तीरी खोडी उगी काढली, बाई माझी करंगळी मोडली, बाई माझी करंगळी मोडली, बाई माझी करंगळी मोडली. आहा, थँक्यू.
अगदीच गवळण सादर झाली की मनातून आपसुकच ते शब्द उमटतात आणि म्हणतात असं की त्या कृष्णाच्या रासलीलेचा रंग कुणास ना कळला आणि त्या कृष्णाच्या प्रेमापोटी त्या मीरेचा पदरही ढळला. अशी ही कृष्णलीला प्रत्येकालाच ठाऊक झाली. पण मराठी चित्रपटसृष्टीसोबत हिंदी चित्रपट नगरीत सुद्धा ही मराठमोळी 2 आवाज दमदार रीतीने सादर झाली आणि त्यांना भरभरून प्रेम आणि कौतुकाची थाप आपण सगळ्यांनीच दिली. अर्थात त्यातलं एक नाव म्हणजेच लता दीदी आणि दुसरं नाव म्हणजेच सुरेश वाडकर जी. जब इन दोनों का मिलाप हुआ और ऑन स्क्रीन एक गाना सजना था, मानो जिस तरह से इस प्रोग्राम की शुरुआत हुई थी ना, धीरे धीरे तालियों की बूंदा बांदी हुई, फिर धीरे धीरे जोर बढ़ा, फिर शायद वो बरसात तेज तर्रार नजर आई. अब यहाँ पर भी ऐसे ही होने वाला है. वो मेघ बरसने के लिए तैयार है, आप बस प्यार में झूमने के लिए तैयार हो जाइए इस गीत के साथ. मेघारे 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 मत परदेस जा रे, आज तो प्रेम का संदेश बरसा रे. ओ मेघारे 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 मत परदेस जा रे, आज तू प्रेम का संदेश बरसा रे. ओ मेघारे 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 मत परदेस जा रे, आज तू प्रेम का संदेश बरसा रे. ओ मेघारे 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 कहाँ से तू आया कहाँ जाएगा तू, के दिल की अगन से पिघल जाएगा तू. दुआ बन गई है ख्यालों की महफिल, मेरे प्यार की जाने कहाँ होगी मंजिल. ओ मेघारे 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 मेरे गम की तू दवा रे, आज तू प्रेम का संदेश बरसा रे. ओ मेघारे 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 मन का मयूरा आज मगन हो रहा है, मुझे आज ये क्या सजन हो रहा है. उमंगों का सागर उमड़ने लगा है, बाबुल का आंगन बिछड़ने लगा है. न जाने कहाँ से हवा आ रही है, उड़ा के ये हमको लिए जा रही है. ये रुत भीगी भीगी भिगोने लगे हैं कि मीठे से नशे चुभ
चलो और दुनिया बसाएंगे हम तुम। ये जन्मों का नाता निभाएंगे हम तुम। ओ मेघारे 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 दे तू हमको दुआरे। आज तू प्रेम का संदेश बरसा रे। ओ मेघारे 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 बहुत खूब हार्दिक, थैंक यू सो मच धनुष जी, थैंक यू। वैसे जो एक चेन हमें यहाँ मिली है वो हम विलास के ऑफिस में दे जाएंगे। इसकी होगी तो प्लीज अपनी पहचान करा के ले जाएगा सर। आम्ही तुमच्याकडे सुपूर्त करू कार्यक्रम संपल्यावर। कोणी आपल्या ओळखीचे येतील त्या चेनचे मालक जे असतील तर प्लीज त्यांनी ती चेन विलासच्या ऑफिसमधनं कलेक्ट करायची आहे। मज़ा आ रहा है और चाहिए, या फिर मैं ये कहूँ कि आखिर के 2 गीत हो तो कैसा लगे? नहीं ना, ये महफिल खत्म ही ना हो ऐसा लगता है हमें। क्योंकि मैं एक बात ऑब्जर्व कर रहा था जब फर्स्ट हाफ चल रहा था ना, मैं क्यों आज के इस प्रोग्राम को सक्सेसफुल मान रहा हूं ये मैं बता रहा हूं। मेरे तरीके से या मेरे नजरिए से मैं आज के इस शो को सक्सेसफुल इस वजह से मान रहा हूं क्योंकि फर्स्ट हाफ के पहले जब 4-5 गाने चल रहे थे ना, जब 5वां गाना हुआ तब मैं देख रहा था लगभग 10 से 12 मोबाइल फोन के ऐसे लाइट्स ऑन थी अंधेरे में। जैसे जैसे हम छठे गाने पे 7वें 8वें पे आए, इस सेकेंड हाफ में आए, मैं देख पा रहा हूं एक भी मोबाइल फोन की वो लाइट ऑन नहीं है। आप सभी का ध्यान हम कलाकारों पर है, ये प्यार हम कलाकारों को मिल रहा है। ऐसे ही प्यार से नवाजते रहिएगा हम सभी कलाकारों को। कहते हैं कि जिंदगी हमें ये सिखाती है कि किस तरह से जीना है। कभी कभी ऐसे हम कहते हैं कि जो पन्ने होते हैं ना स्कूल में, जो हम बुक्स के पलटते रहते हैं, उसमें शायद जिंदगी का फलसफा हो, लेकिन जिंदगी शायद उन पन्नों के परे जाकर हमें कुछ अलग सिखाना चाहती जरूर है। और जब जिंदगी की बात होती है तब यही हम कह सकते हैं कि हमने जिंदगी में कितने साल जिए ये ज्यादा मायने नहीं रखता। हमने जिंदगी में कितने साल जिए ये ज्यादा मायने नहीं रखता। हमने उन सालों में कितनी जिंदगी जी है ये ज्यादा मायने रखता है। आइए इसी जिंदगी का फलसफा लेकर अनिरुद्ध की आवाज में अगला गीत सुनते हैं। मेरे मन बता दे तू किस और चला है तू, क्या पाया नहीं तूने, क्या ढूंढ रहा है तू। जो है कही जो है सुनी वो बात क्या है बता। मितवा कहे धड़कने तुझसे क्या, मितवा ये खुद से जो ना तू छुपा। गम बनी निजा गम बदा धनी निरा दब पदमग गम बनी निजा 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 गम बदा धनी 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 निधनी धनी धनी बद 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 गम धनी रे धनी दब गरे मितवा। जीवन डगर में डगर में डगर में, प्रेम नगर में नगर में नगर में, जीवन डगर में प्रेम नगर में। आया नजर में जब से कोई है, तू सोचता है तू पूछता है, जिसकी कमी थी क्या ये वही है। हाँ ये वही है, हाँ ये वही है। तू एक प्यासा ये नदी है, काहे नहीं इसको तू खुल के बता दे। जो है कही जो है सुनी
वो बात क्या है बता मितवा कहे धड़कने तुझसे क्या मितवा ये खुद से तो ना तू छुपा तेरी निगाहें पा गई राहें पर तू ये सोचे जाऊं न जाऊं ये जिंदगी जो है नाचती तो क्यों बेड़ियों में है तेरे पाँव प्रीत की धुन पर नाच ले पागल उड़ता गए है उड़ने दे आंचल काहे कोई अपने को ऐसे तरसाए जो है कहीं जो है सुनी वो बात क्या है बता मितवा कहे धड़कने तुझसे क्या मितवा ये खुद से जो ना तू छुपा हो मेरे मन बता दे तू किस और चलाए तू क्या पाया नहीं तूने क्या ढूंढ रहा है तू मितवा 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 हे मितवा वाह वाह दादा. सगळ्या म्युझिशियनसाठी टाळ्या जोरदार जोरदार क्या बात आहे वा काय गंमत आहे बघा जो प्रवास आपण 3 तासापूर्वी सुरू केला होता 3 तास झाले कळलं का कोणाला आपण आता मी शेवटचं गीत म्हणते पण खरं तर हा शेवट नाही आहे मी एक छोटासा पॉज म्हणेन आपण पुन्हा भेटूच स्वरांच्या नव्या मैफिलीत या छोट्याशा पॉज नंतर त्याआधी मी आपले आजचे प्रस्तुत करते विडासचे विश्वास देशपांडे सर त्याचबरोबर आपल्या आजच्या आयोजिका स्वरस्पर्शच्या सौ प्रीती निनाद मांडके आपले सगळे म्युझिशियन्स गायक त्याचबरोबर ज्यांनी आज आपल्याला ही साऊंड सिस्टीम दिली आहे आपल्याला AVसाठी मदत केली आहे स्टेज मॅनेजमेंट केली आहे आणि अर्थातच आपले रोमिओ अँकर विनीत यांचेही आणि त्याचबरोबर तुम्हा सगळ्यांचेही मनापासून आभार मानते कारण कानसेनाशिवाय तानसेनाला काही फारसं पूर्णत्व येत नाही नाही का त्याकरता तुमच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. अगदीच आणि ह्या सगळ्यांमध्ये मी विडासच्या टीमला प्लीज विनंती करेन आपण मंचावरती यावं प्लीज आपल्याला विनंती करेन प्लीज आपण वरती यायचं
कारण ह्यांनी जी आज भक्कमपणे आपल्याला साथ दिलेली आहे. मी विनंती करतो विडासचे जे सगळे टीम मेंबर्स खाली उपस्थित आहेत त्यांना विनंती असेल आपण मंचावरती यायचं आहे. खऱ्या अर्थाने आपण त्यांचं कौतुक करूया, कारण आतापर्यंत इन्व्हेस्टमेंट्स हा विषय जरी आपल्या नजरेसमोर असला तरी आज गाण्यांची ही गुंतवणूक, प्रेमाची ही भूक खऱ्या अर्थाने यांच्या माध्यमातून भागवता आली आहे. त्यामुळे मी विनंती करेन सगळ्या विडासच्या आपल्या टीम मेंबर्सना प्लीज आपण मंचावरती आपण जोरदार टाळ्या या सगळ्यांसाठी आपण देऊया, जोरदार टाळ्या. कारण ह्यांच्या सहकार्याशिवाय कुठलीही गोष्ट अपूर्ण आहे. आणि ज्याप्रमाणे आपण ही साथ दिलेली आहे, आजचा हा कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये आपण जी भक्कमपणे साथ दिली, मोलाची साथ दिली, त्याबद्दल विडासच्या या संपूर्ण टीमचे मनपूर्वक आभार. विश्वास देशपांडे सरांनी जो विश्वास या संपूर्ण टीमवरती दाखवलेला आहे, खऱ्या अर्थाने हा विश्वास सार्थ ठरलेला आहे. त्यामुळे या सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या. विश्वास सर, मी आपल्यालाही विनंती करेन प्लीज आपण मंचावरती यावं. एक ग्रुप फोटोग्राफ आपण या सगळ्यांचा घेऊया आणि मग ह्या कार्यक्रमाच्या शेवटच्या सादरीकरणाच्या दिशेने वळूया. प्लीज सर, प्लीज. मी काय येत नव्हतो, कारण सगळं क्रेडिट जे जातं ना हे विडाच्या सगळ्या टीमला जातं. त्यामुळे ते मला काही करून त्यांच्या हातातून काढून घ्यायचं नव्हतं, म्हणून मी वरती येत नव्हतं. सर, कितीही पारंब्या वाढल्या तरी मूळ विसरता येत नाही. त्यामुळे जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी. विडाचा हा प्रवास स्वरस्पर्श बरोबर आता खऱ्या अर्थाने सुरू झालेला आहे. त्यामुळे इथून पुढची अनेक वर्ष असेच दर्जेदार कार्यक्रम आपण करत राहू, हीच ग्वाही मात्र विडासच्या आणि स्वरस्पर्शच्या टीमच्या माध्यमातून आपण देत आहोत. त्यामुळे पुन्हा एकदा सगळ्या रसिक मायबाप प्रेक्षकांचे आभार आणि अर्थातच या शेवटच्या सादरीकरणाच्या दिशेने वळतोय. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. मी आपल्याला सगळ्यांना विनंती करेन आपण पुन्हा एकदा स्थानापन्न व्हावं आणि आपण या Thank you कार्यक्रमाच्या so much. या सुंदरशा शेवटाकडे आपण वळूया. प्रत्येक जॉनर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला, गाण्यांचा प्रत्येक भाव पोहोचवण्याचा प्रयत्न केला. ते भाव पूर्ण रीतीने तुमच्यापर्यंत पोहोचलं. तुमच्या टाळ्या, तुमच्या शिट्ट्या, तुमचं प्रेम, या सगळ्याच गोष्टी, हसू आसू सगळ्याच गोष्टी आल्या. परंतु कार्यक्रमाचा हा शेवट, जसं तू म्हणते पॉज, तो कुठे येऊन थांबतोय? ते आपल्या या मराठमोळ्या भाषेवरती. मराठी माणूस म्हणून जगताना अभिमान स्वाभिमान आपल्या सगळ्यांनाच आहे. आपण हसत हसत म्हणतो मराठी भाषा वळवावी तशी वळते. काही जण मराठी असं म्हणत असतात, पण हे मरहट्टे जगाच्या पाठीवर कुठेही गेले तरी आपला भगवा झेंडा रोवल्याशिवाय पुन्हा मागे हटत नाहीत. ही मराठी भाषा समृद्ध आहे. ही मराठी भाषा तितकीच गांभीर्याने सगळ्यांपर्यंत पोचते. कदाचित असं होऊ शकतं की आत्ताचा हा जो टेक्नॉलॉजीचा काळ आहे तिथे मराठी भाषा दिसते नाही दिसत आहे, हे कुठेतरी प्रश्न येत असतो आपल्याला, प्रश्न पडत असतो आपल्याला. परंतु त्यातून मार्ग सरत आपणच आहोत जे आपल्या भाषेला समृद्ध करू शकतो. मराठी भाषेला संपन्न आपण केलेला आहेच, पण त्याला पुढे घेऊन जाण्याचा मार्ग हा आपल्याच हाती आहे. म्हणूनच या कार्यक्रमाचा शेवट अशाच एका सुंदरशा गाण्याने करत आहोत. पण त्या गाण्याकडे वळण्यापूर्वी फक्त 4 ओळी तुमच्यापर्यंत मांडावेशा वाटतात. एकच मिनिट, अगदी. मी तुला अगदी 1 मिनिट Yes, थांबवते. please. या गाण्याची एक सुंदर आठवण जी स्वतः कौशल दादांनी मला सांगितली आहे ती मी सगळ्यांना सांगते, कारण खूप अभिमानाची गोष्ट आहे ही. हे गाणं 2017-18 साली ऑस्करच्या आधी त्यांचा द रेड कार्पेट शो होतो. त्या शोमध्ये या गाण्यावर रॅम्प वॉक झालेला आहे आणि हे गाणं हॉलिवूडमध्येही वाजलेलं आहे. अगदीच हॉलिवूडमध्ये अटकेपार झेंडा रोवणाऱ्या आपल्या मराठी भाषेला अजून समृद्ध करण्यासाठी येणारे सगळे कलावंतांची साथ नक्कीच आहे. पण त्यांना जोड देताना इतकंच म्हणेन 4 ओळींमध्ये की रांगणाऱ्या तान्हुल्या परी गोंडस निरागस मराठी, रांगणाऱ्या तान्हुल्या परी गोंडस निरागस मराठी, तळपणाऱ्या दिनकरापरी प्रखर अन तेजस मराठी, रांगणाऱ्या तान्हुल्या परी गोंडस निरागस मराठी, तळपणाऱ्या दिनकरापरी प्रखर अन तेजस मराठी, ऊब देई आई परी हळवी अन लोभस मराठी, ऊब देई आई परी हळवी आणि लोभस मराठी, ओळखावी विश्वभर ही गोजिरी सालस मराठी, गोजिरी सालस मराठी. आणि खऱ्या अर्थाने स्वाभिमानाने अभिमानाने आपण म्हणतोय लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. मी विनंती करतो आपल्या सगळ्या गायक कलावंतांना आपण मंचावरती निमंत्रित आहात. आम्हास भाग्य बोलतो मराठी.
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी झालो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म पंथ जात एक जाणतो मराठी धर्म पंथ जात एक जाणतो मराठी एवढा जगात माय मानतो मराठी बोलतो मराठी ऐकतो मराठी जाणतो मराठी मानतो मराठी आमुच्या मनामनात दंगते मराठी आमुच्या रगारगात रंगते मराठी आमुच्या उराउरात स्पंदते मराठी आमुच्या नसानसात नाचते मराठी लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी झालो खरेच धन्य ऐकतो मराठी बोलतो मराठी ऐकतो मराठी जाणतो मराठी मानतो मराठी रंगते मराठी रंगते मराठी स्पंदते मराठी गरजते मराठी गुंजते मराठी गरजते मराठी गरजते मराठी गरजते मराठी पुन्हा एकदा आपल्या सर्व रसिक मायबाप प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार. असंच आम्हा कलाकारांवरती प्रेम करत राहा आणि कार्यक्रमांना प्रतिसाद देत राहा. शुभरात्री.